महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे। जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी ड्रोन कॅमेरे, लाईव्ह स्ट्रीमिंग, भरारी पथके व कडक पोलीस बंदोबस्त यांचा वापर करण्यात येणार असल्याची माहितीही रोहन घुगे यांनी यावेळी दिली। 10वी-12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की महाराष्ट्रासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 12वीची परीक्षा ही 10 फेब्रुवारी ते 18 मार्च तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत पार पडणार आहे। यामध्ये 12वीच्या परीक्षेसाठी 59,421 विद्यार्थी, 10वीच्या परीक्षेसाठी 33,653 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहे। 12वीची परीक्षा 82 तर 10वीची परीक्षा 147 केंद्रांवर पार पडणार आहे। प्रत्येक केंद्रावर CCTV यंत्रणा बसविण्यात आली आहे। ज्या ठिकाणी CCTVज नाही त्या ठिकाणी झूम लिंकची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत। प्रश्नपत्रिकेच्या वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त असणार आहे। परीक्षा केंद्रावरून 500 मीटरच्या अंतरावर झेरॉक्स सेंटर बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याचे रोहन घुगे यांनी सांगितले। तसेच 50 मीटरच्या आत कोणालाही प्रवेश नसणार आहे। परीक्षा स्थळावर कार्यरत असलेल्यांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। जो पेपर आहे त्याविषयीचे शिक्षक, लॅब असिस्टंट अथवा त्यासंबंधित कोणतीही त्या ठिकाणी उपस्थित राहणार नसून कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली। मागील वर्षी पार पडलेल्या ज्या ठिकाणी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार उघडकीस आला त्या केंद्रावर परीक्षा घेण्यासाठी बाद करण्यात आले आहे। तसेच जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर बैठे पथकासोबतच संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेरा, व्हिडिओग्राफी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच केंद्र, तालुका तसेच जिल्हा स्तरावर भरारी पथकांची व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यात शांततापूर्ण तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडल्या पाहिजेत। विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षांना सामोरे जावे। तसेच पालक आणि शिक्षकांनी देखील परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले। परीक्षेच्या कामासाठी मोबाईलचा जो वापर आवश्यक आहे तेवढ्याच कामासाठी मोबाईल वापराला परवानगी देण्यात आली। मात्र या व्यतिरिक्त मोबाईलचा वापराचा गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिला आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेलच की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली 10वी आणि 12वीच्या बोर्डाची परीक्षा घातल्या आहे। त्यामध्ये 12वीची जी परीक्षा आहे ती 10 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीची जी परीक्षा आहे ती 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत घातली आहे। त्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर 10वीमध्ये आपल्याकडे 33,653 मुले आणि 25,767 मुली अशा एकूण 59,420 विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत आणि 147 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा 10वीसाठी होणार आहे आणि 12वीसाठी 27,318 मुले आणि 20,914 मुली अशी एकूण 48,232 विद्यार्थी जे आहेत आपले ते परीक्षेला बसणार आहेत आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही 82 केंद्रांवरती होणार आहे। या सगळ्या केंद्रांवरती जी बेसिक फॅसिलिटी आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज व्यवस्थित असल्याबाबतची खात्री ही BEOs, केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षण यांच्यामार्फत पर्सनली व्हिजिट करून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या केंद्रांवरती CCTV यंत्रणा ही असणं आवश्यक आहे आणि त्याबाबतची पण माहिती घेण्यात आलेली आहे। ज्या ठिकाणी CCTV यंत्रणा नाही आहे त्यांच्यामार्फत आजही CCTV यंत्रणा बसवण्याचं काम सुरू आहे आणि जिथे फायनली CCTV यंत्रणा नसणार आहे अशा ठिकाणी आपण झूमची पण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे। त्या माध्यमातून सर्व जे इन्व्हिजिलेटर्स आहेत त्यांना कनेक्ट होणं आवश्यक आहे। अशा प्रकारे आपण CCTV आणि झूमच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रक्षेपण तिथलं जे आहे ते आपल्या जे कस्टोडियन असतात त्यांच्याकडे हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तिथे तंत्रस्नेही शिक्षकांची आपण व्यवस्था देखील करून दिलेली आहे जेणेकरून कुठेही टेक्निकल काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याबरोबरच जी आपले क्वेश्चन पेपर्सची जी वाहतूक आहे त्यासाठी पण कस्टोडियन यांना पोलीस बंदोबस्त देखील देण्यात आलेला आहे। सर्व जे केंद्र आहेत आपली तिथून 500 मीटरच्या अंतरावरती झेरॉक्स सेंटर जे आहे ते बंद करण्याबाबतचा पण आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच 50 मीटरमध्ये देखील दुसरं कोणालाही एंट्री राहणार नाही अशा प्रकारचे आदेश करण्यात आलेले आहेत।
विद्यार्थ्यांची फ्रिस्किंग जी करण्याची व्यवस्था आहे ती मुलांची आणि मुलींची वेगळी व्यवस्था करण्यासाठी सर्व केंद्रांना निर्देश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे मुलींसाठी एक वेगळं एन्क्लोजर फ्रिस्किंगसाठी देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी कंपाऊंड नाही आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातलं कंपाऊंड देखील करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सर्व करत असताना जी तिथे पूर्ण मंडळी असेल, जी परीक्षा कंडक्ट करणारी असेल, त्यांना सगळ्यांना अधिकृत आय कार्ड्स देण्याची पण सूचना देण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी जो पेपर आहे त्या पेपरशी निगडीत कोणतेही शिक्षक किंवा लॅब असिस्टंट किंवा इतर कोणताही स्टाफ हा त्या ठिकाणी उपस्थित राहणार नाही. याबाबत प्रत्येकी एक संवेदनशील केंद्र शासनामार्फत निश्चित करून आलेलं आहे. मागच्या वर्षी जिथे गैरप्रकार झालेले आहेत त्या ठिकाणचे केंद्र यावर्षी आपण परीक्षा केंद्र म्हणूनच बाद केलेले आहेत, ते परीक्षा केंद्र ठेवलेले नाही आहेत. या 2 ठिकाणी संवेदनशील केंद्रावरती बैठे पथकाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि फिरत्या पथकांची देखील व्यवस्था सगळ्या पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे. जिल्हा स्तर, तालुका स्तर आणि केंद्रस्तर या ठिकाणी फिरत्या पथकांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे सर्वच प्रकारच्या आपल्याला व्यवस्था ज्या आहेत आपण केलेल्या आहेत. काही ठिकाणी जे संवेदनशील केंद्र आहे तिथे बैठा पथकांसोबतच ड्रोन कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी कॅमेरा यांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर चोख व्यवस्था केलेली आहे. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की आपण कॉपीमुक्त आणि शांततामय वातावरणामध्ये या परीक्षांना सामोरं जावं आणि अगदी टेन्शन फ्री वातावरणामध्ये आपण ह्या सगळ्या परीक्षेला जाण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या सर्व पालक वृंदांना देखील शुभेच्छा असतील आणि माझं आव्हान असेल की विद्यार्थ्यांपर्यंत ही संवेदनशीलता जी आहे ती कॉपीमुक्त अभियानाबाबतची आपण पोहोचवावी आणि विद्यार्थ्यांचं कॉन्फिडन्स बिल्डिंग देखील करावं. सर्व शिक्षकवृंद असेल, सर्व शाळा असतील, यांच्या सगळ्या स्टाफला देखील माझी आपल्या सर्वांच्या माध्यमातून भरभरून शुभेच्छा. परीक्षेच्या कामासाठी जी मोबाईलचा वापर आवश्यक आहे तेवढ्याच कामासाठी मोबाईलचा जो वापर आहे तो अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. इतर कोणत्याही कामासाठी म्हणजे कुठल्याही माल प्रॅक्टिसेस गैरप्रकारासाठी जर हा मोबाईल वापरण्यात आला तर त्यावरती पर्सनल जबाबदारी निश्चित करून कारवाई करेल.